हिंदू धर्मात पौष महिना अत्यंत पवित्र मानला जातो. हा महिना साधना, संयम, दान आणि सूर्योपासनेसाठी विशेष फलदायी आहे. या महिन्यात येणारा रविवार म्हणजे साक्षात सूर्यदेवाचा दिवस. असे म्हणतात की पौष महिन्यात रविवारी श्रद्धेने केलेली पूजा, उपवास आणि कथा श्रवण केल्याने दारिद्र्य नष्ट होते, आरोग्य लाभते, कुटुंबात सुखशांती येते आणि भाग्याचे दरवाजे उघडतात. आज आपण अशीच एक हृदयस्पर्शी चमत्कारिक कथा ऐकणार आहोत, जी ऐकल्यानंतर अनेकांच्या जीवनात परिवर्तन घडले आहे. आजची कथा जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर ऐकूया ही कथा. खूप वर्षांपूर्वी धर्मनगरी नावाचे एक छोटेसे गाव होते. गाव शांत, हिरवळाने नटलेले आणि धार्मिक लोकांनी भरलेले होते. त्या गावात श्रीधर नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता. श्रीधर अत्यंत धर्मनिष्ठ होता. तो रोज सकाळी उठून सूर्याला अर्घ्य देत असे, वेदपठण करीत असे. पण दुर्दैवाने त्याचे जीवन गरिबीत जात होते. त्याची पत्नी सुमती साधी, संस्कारी आणि सहनशील स्त्री होती. त्यांना 2 लहान मुले होती. अनेकदा घरात अन्न नसे, कधी उपाशी झोपावे लागे, पण तरीही श्रीधर कधी देवावर नाराज झाला नाही. तो म्हणायचा, सूर्यदेव साक्षी आहेत, आज नाही तर उद्या ते नक्की कृपा करतील. एके दिवशी पौष महिना सुरू झाला. पहिला रविवार जवळ येत होता. गावातील एक वृद्ध साधू श्रीधरच्या घरी आले. त्यांचे तेजस्वी मुख, डोळ्यात करुणा आणि आवाजात दिव्यता होती. साधूंनी श्रीधरला सांगितले, पौष महिन्यातील प्रत्येक रविवार श्रद्धेने सूर्यदेवाची पूजा कर, उपवास कर, कथा ऐक आणि गरजूंना दान दे. श्रीधरने नम्रपणे उत्तर दिले, महाराज, माझ्याकडे दान देण्यासाठी काहीच नाही. साधू हसले आणि म्हणाले, दान पैशाचे नसते, मनाचे असते. इतके बोलून ते साधू अदृश्य झाले. पहिल्या रविवारी श्रीधरने निर्जळ उपवास केला. सकाळी नदीत स्नान करून मातीचा दिवा, लाल फूल आणि गूळ सूर्यदेवाला अर्पण केला. त्याने सूर्यस्तोत्र म्हटले, ओम घृणी सूर्याय नमः. घरात काहीच नव्हते, पण तरीही सुमतीने शेजाऱ्याच्या मदतीने एक भाकरी तयार केली आणि ती एका भुकेल्या साधूला दिली. त्या रात्री श्रीधरने स्वप्न पाहिले. स्वप्नात सूर्यदेव प्रगट झाले आणि म्हणाले, तुझी श्रद्धा खरी आहे, संयम ठेव. दुसऱ्या रविवारी परिस्थिती अजून बिकट झाली. श्रीधरची नोकरी गेली, मुलं आजारी पडली. सुमती रडत म्हणाली, हे देव, आमची परीक्षा कधी संपणार? पण श्रीधर ठाम राहिला. तो म्हणाला, पौष रविवारची परीक्षा कठीण असते, पण शेवट गोड असतो. त्यांनी पुन्हा उपवास केला. यावेळी त्यांनी तांदूळ आणि गूळ दान केला, जरी ते उधार घेतलेले होते. तिसऱ्या रविवारी सकाळी श्रीधर सूर्याला अर्घ्य देत असताना एक आश्चर्यकारक घटना घडली. आकाशात ढग असूनही सूर्यकिरण थेट त्यांच्यावर पडले. गावातील लोक आश्चर्याने पाहू लागले. त्याच दिवशी गावचा राजा श्रीधरला दरबारात बोलावतो. राजाच्या स्वप्नात सूर्यदेव आले होते आणि त्यांनी सांगितले, धर्मनगरीतील श्रीधर ब्राह्मण हा माझा खरा भक्त आहे, त्याला सन्मान दे. राजाने श्रीधरला राजपुरोहित पद दिले. चौथ्या रविवारी श्रीधर आणि सुमतीने सूर्यदेवाची विशेष पूजा केली. त्यांनी गूळ, तांब्या, लाल वस्त्र आणि गरिबांना अन्नदान केले. त्या दिवशी सूर्यदेव स्वतः प्रगट झाले. ते म्हणाले, पौष महिन्यातील रविवार जो श्रद्धेने पाळतो त्याचे आयुष्य प्रकाशमान होते. क्षणातच श्रीधरचे रोग नष्ट झाले, घर धनधान्याने भरले, मुलांचे भविष्य उज्ज्वल झाले. ही कथा आपल्याला शिकवते, श्रद्धा कधी सोडू नका, संकटातही धर्म सोडू नका. पौष महिन्यातील रविवार विशेष फलदायी असतो. सूर्यदेव संयमाची परीक्षा घेतात. शेवटी सत्य आणि भक्तीच जिंकते. आर्थिक अडचणी दूर होतात, नोकरी व्यवसायात यश मिळते, डोळे व आरोग्य सुधारते, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, सूर्यदोष कमी होतो. जर तुम्ही सध्या अडचणीत असाल तर ही कथा फक्त ऐकू नका, अनुभव घ्या. येणाऱ्या पौष रविवारी श्रद्धेने सूर्यदेवाला नमस्कार करा. ही कथा कशी वाटली आणि तुम्ही सूर्यनारायणाची पूजा करतात का ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा.